नमस्कार मित्रांनो, कोणत्याही प्रकारची स्पर्धा परीक्षा पास करायची असेल, टी परीक्षा, रेल्वे भरती ग्रुप डी परीक्षा किंवा इतर MPSC, सरळ सेवा, IBPS पॅटर्नच्या स्पर्धा परीक्षा, TCS पॅटर्नच्या स्पर्धा परीक्षा, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. तर मित्रांनो, आपण सरासरी हा टॉपिकवर आपण एक्झाम्पल घेत होतो. तर 21 नंबरचं एक्झाम्पल आपण सुरू करूया. मित्रांनो, त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला निःशुल्क सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता 21 नंबरचं एक्झाम्पल काय आहेत ते. 50 विद्यार्थ्यांची सरासरी उंची 160 सेंटीमीटर आहेत. तर या ठिकाणी आपण बघू शकता 50 विद्यार्थ्यांची सरासरी उंची किती आहेत? 160 सेंटीमीटर आहेत. पहिले यांच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. यांच्यामध्ये आपण जर कॅल्क्युलेशन जर केलं 16 पंचे 80 होत आहे. 16 पंचे 80 आपले पाढेपाठ असणं खूप गरजेचं आहे. पाढेपाठ नसेल तर आपण डायरेक्ट 5ने पण 160ला गुणाकार करू शकतो. 16 पंचे 80 या ठिकाणी 80 लिहून घ्यायचे आणि हे 2 झिरो ॲज इट इज आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर पहिल्या 25 विद्यार्थ्यांची सरासरी उंची 155 सेमी असल्यास, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, पहिल्या 25 विद्यार्थ्यांची सरासरी, पहिले 25 विद्यार्थी यांची सरासरी किती आहेत? 155 सेमी जर असल्यास, 155 सेमी जर असल्यास तर उरलेल्या विद्यार्थ्यांची उंची काढायची आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण या ठिकाणी बघू शकता. आपल्याला 25ला 155ला यांचा गुणाकार करायचा आहे. 25 आणि 155शी गुणाकार करायचा आहे. जर 25चा 155शी जर गुणाकार केला तर काय येणार आहेत? 25 पाचे 125 येणार आहेत. 5 आणि हातच्याला किती येणार आहेत? 12 येणार आहेत. परत 25 पाचे 125, 125 आणि 12 किती झाले? 137 झालेले आहेत. 137 झालेले आहेत. तर या ठिकाणी 7 लिहायचं आहे. 13 परत हातचा येणार आहेत. त्यानंतर 25 एक 25, 25 अन 13 किती होणार आहेत? 25 अन 10 35, 35 अन 3 38 होणार आहेत. म्हणजे काय झालेलं आहे? 3875 यांचा गुणाकार या ठिकाणी आलेला आहे. आणि आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, उरलेल्या विद्यार्थ्यांची सरासरी उंची किती आहेत? उरलेल्या विद्यार्थ्यांची सरासरी उंची, तर उरलेल्या विद्यार्थ्यांची जर सरासरी उंची काढायची असेल, आपल्याला काय करावं लागणार आहे? पहिल्या 25 विद्यार्थ्यांची जी सरासरी बेरीज जी आहेत, या ठिकाणी ही बेरीज जी आहेत ही टोटल बेरजेमधून मायनस करावं लागणार आहेत. आता 8000मधून 3875 मायनस जर केले तर या ठिकाणी किती येणार आहेत? 10तून 5 गेले 5, हातचा 1, 10तून 8 गेले, खाली किती राहिले? 2 राहिलेले आहेत. परत हातचा 1, 10तून 9 गेले, परत हातचा 1 राहिला, खाली हातचा 1, परत 8तून 4 गेले, खाली राहिले 4, म्हणजे 4125 राहिलेले आहेत. आता त्यांची सरासरी काढायची आहेत. आता हे आलेले आहेत 4125 काय आलेले आहेत? उरलेल्या विद्यार्थ्यांची बेरीज आलेली आहेत. आता उरलेले विद्यार्थी किती आहेत? 25 विद्यार्थी आहेत, कारण पहिले 25 विद्यार्थी आणि नंतरचे 25 विद्यार्थी. तर आपली बेरीज किती आलेली होती? 4125 आपली बेरीज आलेली होती. तर या बेरजेला आपल्याला काय करायचं आहे? 25ने भागायचं आहे, भागाकार करायचा आहे. आता यांचा भागाकार किती येणार आहेत आपण या ठिकाणी बघू शकता. 25 एक 25, 25 एक 25 किती राहिलेले आहेत? 35 म्हणजे किती राहिले? 25 एक 25 किती राहिलेले आहेत? या ठिकाणी आपण बघू शकता 16 राहिलेले आहेत. आणि किती झाले ते? 162 झालेले आहेत. त्यानंतर मग काय करू शकतो आपण? 25 सक 25 पाचे 125, 25 सक 150, 25 सक 150, परत किती राहिले आहेत? 112 राहिलेले आहेत. 12 राहिलेले आहेत. 12 आणि 5 किती झालेले आहेत? 125 झालेले आहेत. म्हणजे 25 पाचे 125 म्हणजे 165 काय असणार आहेत?
आपलं उत्तर असणार आहे. तर 165 डी या ऑप्शनमध्ये आहेत. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं आहे. त्यानंतर आता पुढचं एक्झाम्पल बघूया. आता बघा मित्रांनो, 22 नंबरचं एक्झाम्पल आहेत. एका क्रिकेटपटूच्या 10 धावांची सरासरी धावा किती आहेत? 50 आहेत. एका क्रिकेटपटूंच्या 10 धावांची सरासरी किती आहेत? 50 आहेत. यांचा गुणाकार करून घ्यायचा, म्हणजे यांचा गुणाकार केल्यानंतर काय येणार आहेत? बेरीज येणार आहेत. काय येणार आहेत? बेरीज येणार आहेत. मग काय होणार आहे? यांचा गुणाकार आता 500 होणार आहेत. 5 × 5 आणि 2 0 ॲज इट इज लिहून घ्यायचे आहेत. त्यानंतर पहिल्या 6 धावांची सरासरी किती आहेत? आता बघा, पहिल्या 6 धावांची सरासरी 45 म्हटलेलं आहेत. पहिल्या 6 धावांची सरासरी किती आहेत? 45 आहेत. आता या 45ला 6ने गुणायचं आहे. 6 6 पंचे 30, हातचा 3, परत 6 चौक 24, 24 आणि 3 किती झालेले आहेत? 24 आणि 3 25, 26, 27 झालेले आहेत. या ठिकाणी 270 आहेत. या ठिकाणी परत आता काय करायचं आहे? पहिल्या 6 धावांची सरासरी 45 असल्यास उरलेल्या 4 धावांची सरासरी काढायची आहेत. जर उरलेल्या 4 धावांची सरासरी काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे? टोटल धावांच्या बेरजेतून पहिल्या 6 धावांची बेरीज काय करायची आहेत? मायनस करायची आहेत. यांची जर आपण वजाबाकी केली 500 - 270, तर या ठिकाणी उत्तर किती येणार आहेत? उत्तर येणार आहे 230 येणार आहेत. या ठिकाणी 230 यांची वजाबाकी येणार आहेत. आता त्यांनी 4 धावांची सरासरी काढायची सांगितली. आता ही आलेली आहे 4 धावांची बेरीज. 230 काय आलेली आहेत? 4 धावांची बेरीज या ठिकाणी आलेली आहेत. आपल्याला आता या 4 धावा आहेत म्हणून 4 ने 230ला भागायचं आहे. जर आपण 4 ने 230ला भागितलं तर काय होणार आहे? 4 पंचे 20 होणार आहेत. परत 3 उरलेले आहेत, 30 झाले. परत 4 7 28 झालेले आहेत. परत डॉट, परत 2 4 पंचे 20 म्हणजे 57.5 असं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे आपण 22 नंबरचं एक्झाम्पल सोडवलेलं आहे. तर मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा डाऊट असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. त्यानंतर एक्झाम्पल तिसरं बघूया. आता एक्झाम्पल तिसरं जे आहे 23 नंबरचं एक्झाम्पल जे आहेत या ठिकाणी आपण बघू शकता. तर आता हे 23 नंबरचं एक्झाम्पल आपण सोडूया. काय म्हटलेलं आहे त्यांनी? 3 गटांची सरासरी उंची अनुक्रमे 150 सेमी, 160 सेमी, 170 सेमी आहेत. प्रत्येक गटात अनुक्रमे 10, 20, 30 विद्यार्थी आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित उंची किती? तर मित्रांनो, आता या एक्झाम्पलमध्ये आपण बघू शकता 3 गट दिलेले आहेत. किती गट आहेत? 3 गट आहेत. आता आपल्याला पहिला गट काय आहेत? तर पहिला गट, प्रत्येक गटात अनुक्रमे 10 विद्यार्थी आहेत. पहिल्या गटात किती विद्यार्थी आहेत? तर पहिल्या गटामध्ये 10 विद्यार्थी आहेत आणि त्यांची सरासरी उंची किती आहेत? 150 आहेत. पहिल्या गटात 10 विद्यार्थी, त्यांची सरासरी उंची 150 सेमी आहेत. त्यानंतर यांचा गुणाकार करून घ्यायचा. 150 10 1500 म्हणजे 1500 या ठिकाणी होणार आहेत. त्यानंतर दुसरा गट जो आहे 20 विद्यार्थ्यांचा आहे. दुसरा गट 20 विद्यार्थ्यांचा आहेत आणि त्यांची सरासरी किती आहे? 160 सेमी उंची आहेत. किती आहेत? 160 सेमी उंची आहेत. बरोबर. 16 दूने 32 आणि हे 00 या ठिकाणी 3200 आलेल्या आहेत यांचा गुणाकार. आता तिसरा गट जो आहे, तिसऱ्या गटामध्ये 30 विद्यार्थी आहेत. किती विद्यार्थी आहेत? 30 विद्यार्थी आहेत. त्यानंतर 170 सेमी सरासरी आहेत. 170 सेमी सरासरी आहेत. आता यांचा गुणाकार केला तर 17 × 51
आणि 00 या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत. आता बघा, आता आपल्याला या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित सरासरी उंची काढायची आहेत. आता सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित सरासरी उंची आपण कधी काढू शकतो? जेव्हा यांची आपल्याला या 3 बेरजा आपल्याला मिळालेला आहे, 3 बेरीज आपल्याला मिळालेले आहेत, तिन्ही गटाची ही बेरीज आहेत, यांची आपल्याला बेरीज करायची आहेत. आता यांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर किती येणार आहेत? तर उत्तर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी यांची बेरीज करायची आहेत. आपण बघू शकता 00 00 आणि या ठिकाणी परत किती येणार आहेत बेरीज? 9800 बेरीज यांची येणार आहेत. आता या 9800ला काय करायचं आहे? सर्व विद्यार्थ्यांनी भागायचं आहे, सर्व विद्यार्थ्यांनी भागाकार करायचा आहे. आता सर्व किती विद्यार्थी आहेत? हे 10, परत 10 आणि 20 30, 30 आणि 30 60 विद्यार्थी आहेत. आता या 60ने 9800ला भागाकार करायचा आहे. आता हे 0 0 कॅन्सल झालेलं आहेत आणि या ठिकाणी 6 1 6, परत किती उरलेले आहेत? 3 उरलेले आहेत, 38 झालेले आहेत. 6 6 36 किती झालेले आहेत? 6 6 36, 38 झालेले होते. परत 20, आता 38 होते, 2 बाकी राहिले. 6 6 36, सावित्रिक 18, म्हणजे 163 पॉईंटच्या आसपास आपलं उत्तर असणार आहेत. आणि ऑप्शनमध्ये 163 दिलेलं नाही, तर आपण ऑप्शन बीला 163 करून घेऊ शकतो. 163 आपलं उत्तर असणार आहेत आणि काही पॉईंटमध्ये आलेलं आहेत. त्यानंतर आता एक्झाम्पल नंबर 24. 5 संख्यांची सरासरी 25 आहे. प्रत्येक संख्येत 20% वाढ केल्यास नवीन सरासरी किती? अतिशय सोपं एक्झाम्पल आहेत. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक संख्येत कितीने 20% वाढ करायची आहेत. आता या ठिकाणी काय दिलेलं आहेत? संख्या कोणकोणत्या आहेत त्या दिलेल्या नाहीत. 5 संख्या दिलेल्या आहेत. मग काय करायचं? आता समजा एक संख्या जी आहेत, एक ही संख्या आहेत आणि हिच्यात आपल्याला 20% जर आपण वाढ केली, हिच्यात 20% जर वाढ केली तर किती होणार आहेत? 1.2 येणार आहेत उत्तर. किती येणार आहेत? 1.2 उत्तर येणार आहेत. एक या संख्येमध्ये 20% जर वाढ केली तर उत्तर किती येणार आहेत? 1.2 उत्तर येणार आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? या 1.2ला कितीने गुणावा लागणार आहेत? 25ने गुणावा लागणार आहेत. का बरं? कारण नवीन सरासरी पाहिजे आहेत. आता नवीन सरासरी पाहिजे आहेत तर बघा मित्रांनो, आता कसं गुणाकार करायचा? 25 दुने 50, हातचा 5, 25 1 25, 25 दुने 50, 0 खाली आणि हातचा 5, परत 25 1 25, 25 आणि 5 30. या ठिकाणी हा पॉईंट ॲज इट इज दिलेला आहे, म्हणजे उत्तर किती आलेलं आहे आपलं? 30 उत्तर येणार आहेत. ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहेत. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल. आता बघा मित्रांनो, खूप सोपं आहेत. एका गटातील 40 विद्यार्थ्यांची सरासरी उंची 150 सेमी आहे. 40 विद्यार्थ्यांची उंची किती आहेत? 150 सेमी आहेत. 15 चौक 60 आणि 0 ॲज इट इज, म्हणजे किती उत्तर? 600. त्यानंतर दुसऱ्या गटातील 60 विद्यार्थ्यांची सरासरी उंची 170 सेमी आहेत. दुसरा गट आहेत आणि 60 विद्यार्थी आहेत आणि त्यांची उंची किती झालेली आहेत? त्यांची उंची किती झालेली आहेत? या ठिकाणी 170 सेमी झालेली आहेत. सॉरी, या ठिकाणी 150 होते आणि उत्तर वरती किती येणार आहेत? 6000 येणार आहेत. आणि नंतर 60 विद्यार्थी आहेत आणि 170 सेमी सरासरी उंची असणार आहेत. या ठिकाणी यांचा जर गुणाकार केला तर 17 सक किती होणार आहेत? 17 सक
102 होणार आहेत. 17 5 85, 17 सक 102 होणार आहेत. 102 आणि हे 2 शून्य ॲज इट इज ठेवायचे आहेत. म्हणजे किती या ठिकाणी आपण बघू शकता 10,200 असणार आहेत. आता काय करायचं, पुढं काय सांगितलेलं आहे त्यांनी, सर्व विद्यार्थ्यांची सरासरी उंची किती. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, सर्व विद्यार्थ्यांची सरासरी उंची म्हणजे यांची आपल्याला बेरीज करावं लागणार आहेत. 6,000 आणि 10,200 किती होणार आहेत. या ठिकाणी उत्तर असणार आहेत 16,200 यांची बेरीज. 6,000 आणि 10,200 ची बेरीज केल्यानंतर उत्तर किती असणार आहेत, 16,200 यांचं उत्तर असणार आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सर्व विद्यार्थ्यांची सरासरी म्हणजे पहिले 40 विद्यार्थी आणि नंतरचे 60 विद्यार्थी म्हणजे असे एकूण किती 100 विद्यार्थी आहेत. 100ने आपल्याला काय करायचं, या ठिकाणी 16,200ला भागाकार करायचा आहे. हे 0 0 कॅन्सल होणार आहेत आणि उत्तर 162 येणार आहेत. म्हणजे 162 काय असणार आहेत, सर्व विद्यार्थ्यांची सरासरी उंची असणार आहेत. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया. आता बघा मित्रांनो, हे अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. 5 संख्यांची सरासरी 30 आहे. त्या 3 संख्यांची बेरीज 90 असल्यास उरलेल्या 2 संख्यांची सरासरी किती. तर अतिशय सोपं एक्झाम्पल आहेत मित्रांनो. काय करायचं आहे बघा, 5 संख्यांची सरासरी उंची किती आहेत, 30 आहेत. 5 त्रिक 15 म्हणजे किती बेरीज येणार आहेत, 150 येणार आहेत. यांचा गुणाकार किती आलेला आहे, 150 आलेला आहेत. म्हणजे 150 काय आहेत, 5 संख्यांची बेरीज आलेली आहेत. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, त्या 3 संख्यांची बेरीज 90 असल्यास उरलेल्या 2 संख्यांची सरासरी किती. 3 संख्यांची बेरीज 90 आहेत म्हणजे 150 मधून 90 आपल्याला मायनस करायचे आहेत. तर खाली उत्तर किती असणार आहेत, 60 उत्तर असणार आहे. 150 मधून जेव्हा 90 आपण मायनस करू तेव्हा खाली उरलेल्या 2 संख्यांची बेरीज किती असणार आहेत, 60 असणार आहेत. आता हे 60 2 संख्यांची बेरीज आहेत म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 2ने भागाकार करायचा आहे. जेणेकरून दोन्ही संख्यांची आपल्याला काय मिळणार आहेत, सरासरी मिळणार आहेत. जर यांचा भागाकार केला 2×6 म्हणजे 30 उत्तर आपलं येणार आहे. 30 उत्तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, तर ऑप्शन ए मध्ये 30 उत्तर आहेत. तर मित्रांनो बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. तर मित्रांनो नेक्स्ट एक्झाम्पल काय आहेत आपण या ठिकाणी बघू शकता. एका विद्यार्थ्यांच्या पहिल्या 4 सत्रातील सरासरी गुण 60 आहेत. एका विद्यार्थ्याच्या पहिल्या सत्रातील 4 सत्रातील सरासरी गुण 60 आहेत. तर या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे, पुढील 2 सत्रातील सरासरी 70 असल्यास सर्व 6 सत्रांची सरासरी किती. तर बघा पहिले 4 आहेत आणि सरासरी गुण किती आहेत, 60 आहेत. 6 चौक 24 240 होणार आहेत. नंतर पुढील 2 सत्रातील सरासरी गुण किती आहेत, 70 आहेत. 70 आहेत. 7 दुने 14 म्हणजे 140 असणार आहेत. तर त्यांनी काय सांगितलं, सर्व 6 सत्रांची सरासरी किती. तर आपल्याला 240 अधिक 140 यांची बेरीज केली तर किती येणार आहेत, 4 आणि 4 8, 2 आणि 1 3, 380. आता 380ला काय करावं लागणार आहेत, 6ने भागावा लागणार आहेत. 6ने भागाकार करावा लागणार आहेत म्हणजे आपल्याला सर्व 6 सत्रांची सरासरी मिळणार आहेत. 6 6 36 किती उत्तर असणार आहेत या ठिकाणी बघा, 6 6 36 2 उरलेले आहेत. 6 18 परत 2 उरलेले आहेत. या ठिकाणी पॉईंट येणार आहेत. परत 6 18
तर या ठिकाणी 63.3च्या आसपास आपलं उत्तर असणार आहेत, म्हणजे 63.3 आपलं फायनल उत्तर असणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सोडवलेलं आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण एक्झाम्पल सोडवलेले आहेत. तर कमेंटमध्ये आपण काही डाऊट्स असल्यास कळवू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून आपण ही या सिरीजचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये फ्रीमध्ये मिळेल. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.